गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी मम्माचा काय राग आलेला राधाला की नाकच ओढत होती. ब्रेकफास्टला आईंनी आज भगरीचे डोसे काढलेले आणि ज्योतिताईंनी दिलेलं हे गिफ्ट कांदा कट करायचं मशीन मला फायनली आज सापडलं. सिंपल असं कांद्याची चटणी, थोडी शेव, पोळी खाल्ली आज लंचला आणि बऱ्याच दिवसानंतर केळीचं शिकरणही खाल्लं. संध्याकाळी दूध संपलेलं म्हणून आम्ही गेलो गिरटी अक्काच्या शॉपवर. घराजवळच आहे म्हटलं थोडी वॉकिंगही होऊन जाईल. मोठं पॅकेट संपलेलं दुधाचं म्हणून आमच्या चहापुरता छोटे पॅकेट घेतले. घरी आल्यावर मस्त गवती चहा टाकून चहा बनवला, सोबत मारीची बिस्किट. आणि आज पुन्हा राधा फुग्याच्या मागे मागे कुठे जाऊन बसली आहे बघा. अशी कानाकोपऱ्यात जाऊन बसते. अजून तिथे बसून तिला मज्जाही वाटते. घरातले एक एक कानाकोपरे बघून ठेवते आणि मग चालली तुरुतुरू. आता तर मॅडमची स्पीडसुद्धा फास्ट झाली आहे. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये बेत होता पालक पनीरचा. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची बारीक चॉप करून घेतले. पालकला उकळून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. मग पनीर थोडे तेलात फ्राय केले. आधी कांदा, टोमॅटो, खडा मसाला सगळं परतवून घेतलं. मग थोडं दही ॲड केलं. हे ऑप्शनल आहे. त्यात पालकची प्युरी घातली आणि लास्टला पनीर आणि चवीनुसार मीठ. पहिल्यांदाच बनवली पण सगळ्यांना खूप आवडली. रात्री आई आणि राधाची मस्ती चाललेली बघा. कशी खुर्चीवर उभं राहून डान्स करते. झोपायची वेळ झाली पण आम्हाला झोपायचं नव्हतं. रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि मॅडमचा काही झोपायचा मूड दिसत नाही. झोपायचं नाहीये. झोपायचं नाहीये आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस. ओके बाय.